वेलकम टू डे ब्लॉग. माझं नाव आहे सारंग बैर. आता वाटलंय करेक्ट 7:45 कारण की आज मी खूप लेट उठलो. बाहेर गेलतो रात्री 5 वाजता. काहीतरी काम होता त्याने मी लवकर आलो ना, फ्रेश बी झालो ना. आता वाटलं ना आता चाललो मी जिमला कारण की खूप लेट झालेलं आपल्याला. चला जाऊया. आजचं वर्कआउट आहे. आज मी मारणार आहे ट्रायसेप डे. आता चालू मी मारणार ट्रायसेप मस्त आहे कारण की ट्रायसेप खूप कडक करायचे आहेत आपल्याला. यावी वगैरे कसा ट्रायसेप बनवलं म्हणजे खूप छान एकदम दिसतो एकदम. आता चालू ट्रायसेप मारायला. आता मी जिम किती वाजता करतो बघा तुम्हीच बघा. 8:30 वाजता आपला टाईम असतो 7:45ला जिम. खूप लेट झाला आहे. बघा तुम्ही मारत बसतो अध्यक्ष. हे काय आजचा वर्कआउट कंप्लीट केला. आज होतं ट्रायसेप डे. आज मारलेलं ट्रायसेप डे. बघा कसं झटतं मस्त ट्रायसेप मारून झालेलं आहे. तुम्ही एकदम दुखतो इथं थोडा चमक मारली या साईडला. जास्त वेळ मारला नाही, वर्कआउट केला नाही. त्यानिमित्ताने आमचे सर कसं आहे. सारंगने गाडी घेतलेली अर्टिगा, पण त्यांनी पार्टी नाही दिलेली अजून मला. मी नाराज आहे त्याच्यावरती. सो हे काय आता मी आलो घरी. तुम्ही बघू शकता कारण की मला थोडं बरं नाही वाटत. त्यानिमित्ताने मी घरी आलो आणि पेट्रोल नंतरला भरणार आहे. मला पोटात पण दुखतो आणि मी आता माझ्या घरी दुखतं बघा एकदम. आमच्या 2 गाड्या उभ्या आहेत. आता घरानंतर माझं काय आता रेडी बिडी झाले मस्त की चकाचक झालं एकदम. ब्रँडेड कपडे घातले, व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट. लुकच वेगळा दिसतो. तुम्हाला माहिती आपण नेहमीपर्यंत ब्लॅक शर्ट घालतो आपण. आता मस्त की निघून चाललो आहे. काम आहे गिझरचं दुकानात चाललो आहे. गिझर रिपेअरिंग करायला द्यायला चालू आहे. त्याच्यानंतर मला जायचं लक्की शेटला घ्यायला वंजरपट्टीला. मग पहिलं आपण बुद्धांचं दर्शन घेऊ. बुद्धम शरणम गच्छामी बाबासाहेबांचा आणि आपल्या याच्या सर्वांचं दर्शन घ्यायचं आणि आता निघायचं. चष्मा तर खालीच असेल माझा. हा पेन आणला आहे मी 2000चा. तर भावाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोरच खुलेला आहे नाश्ता. रोहन नाश्ता आणि सेंटर. खूप चांगला नाश्ता भेटतो तिथे. मी व्हिजिट केला, त्याने मला बोलवलं होतं. खूप चांगला नाश्ता होता. मी ऑर्डर केले मस्त 2 डोसे खाल्ले. एकदम कडक डोसे, खूप छान होते. तुम्हाला वाटत असेल कुठं आहे, छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या समोरच व्हिजिट करा. ह्या भाऊंकडे खूप चांगला सकाळी पौष्टिक नाश्ता भेटतो. हेल्थ नाश्ता तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही बघू शकता. मेनू सर्व स्वच्छ जागा आहे. ते पण समोरच आहे. नेहमी कमिंग सून सुपर क्रिकेट कमिंग सून स्पोर्ट बीट इथं सर्व खेळले जातील. या साईडला पूर्णपणे पॅकअप होणार. इथं
खूप चांगलं आहे. इथे भेटणारे खेळाबिला लहान मुलांना मोठ्या पोरांना सर्वांना. मग तुम्ही विजिट करा लवकर. काय दिवसांनी होणार आहे कमिंग सून. लवकर काय तारीख तर आता सांगू नका. हे गाईस ही बघा माझी एक्स परी कशी उभी राहिलेली आहे एकदम झकास म्हणजे जे आंघोळ बिंगोल केले. आणि आता मी बघा तुमचा लाडका ब्लॉगर असं लुक केलं एकदम. कारण की असंच लुक करून मी नेहमीप्रमाणे बाहेर जातो. ही जी कंडिशन खूप खराब आहे तुला बनवायला लागेल. चला जाऊ. काहीच तुम्ही बघू शकता काय येऊ झालेलं आहे. कार बघा कशी एकदम झकास कार दिसते. इकडचं यू पण बघा. इथं आता शूटिंग होती काय मिनिटामध्ये काही शूटिंग होणार आहे. आपण शूटिंग बघायला येऊ. वाटलं मी साडेनऊ आणि आता मी गेलो अमेरिकाला. काहीतरी काम होतं. मी एक फ्लाईटमध्ये पटकन गेलो अमेरिकाला मस्त की. आता तुम्हाला मी दाखवतो आज मी काय खाणार आहे. आमच्या घरामध्ये एक खतरनाक गोष्ट अवेलेबल आहे. मला दाखवतो किचनमध्ये काय झकास चीज आम्ही बनवलेली आहे. ती महाराष्ट्रातली A1 चीज आहे. ती कुठंच नाही भेटणार. या आहे मिठाई तुम्ही तुम्हाला खाऊन दाखवतो भावांनो कशी एकदम. ही कुठून आली मिनी इथून मागवलं आहे सातारा. तुम्हाला दाखवलं असेल कुठेतरी. ते एकदम झकास आहे. तुम्हाला दाखवतो खाऊन. अशी वस्तू फ्रीमध्ये आम्हाला बघायला नाही भेटत. ती तुम्हाला बघायला भेटत. एक चांगला तो आम्ही जाऊया बाहेर. सगळं लाईट बिटा बंद करतो मस्त. तर भाऊ मी आलतो आईस्क्रीम फाउंडेशनमध्ये. तिथे विजिट केलं तर खूप चार प्रकारचे आईस्क्रीम होते. मी आतमध्ये एंट्री मारली तर त्याचा शेड बसला होता आतमध्ये. आय लव्ह फूड आईस्क्रीम. त्याची व्हेरायटी खूप चांगलं होतं. मस्त इथल्या फालुदा ऑर्डर केला. त्याच्या अगोदर मी तुम्हाला दाखवलं कुठल्या कुठल्या प्रकारचे फालुदे बनवून ठेवले. तुम्ही विचार बघू शकता. पण जसे पाहिजे तसे तुम्हाला अवेलेबल भेटेल. आणि नॉर्मल कमी प्राईसचं आहे. 100, 80, 20, 30च्या कमी प्राईसने तुम्हाला भेटेल. तुम्ही फक्त व्हिजिट करा. फाउंडेशन आईस्क्रीम हे आहे गोकुळनगरमध्ये. समोर तुम्हाला भेटेल. त्यानिमित्त मी सांगायची गरज नाही. ही भिवंडीमध्ये सर्वात A1 क्वालिटीची आईस्क्रीमचं दुकान आहे. फालुद्याचं दुकान आहे. त्याच्या अगोदर बनवत बसला होता मस्त. मी घेतली छोटीशी क्लिप. नाही माझ्या मित्राला पण घेऊन आलो मी माझ्यासोबत. ते बाहेर बसले होते मस्त खात आईस्क्रीम. आणि कापूकापी चालू केली आईस्क्रीमला. मस्त की आईस्क्रीमची डिझाईन कट केली. हे बघा कसं शेडे मारत होता. भाईचा ब्रँड इतके आले की हे खाताना एकदम मजा आली. असं वाटत आपण काश्मीरमध्ये बसलोय. ही काश्मीरची आईस्क्रीम वाटत होती. मग आईस्क्रीम वेगळाच काय वेगळा फिलिंग आली. दुकानाचं नाव पण फाउंडिंग आपण दुकानाचं नाव पण ब्रँडच होतं. फाउंडेशन आईस्क्रीम. भाई दुकानाचं नाव पण ब्रँड आहे आणि फालुदा पण ब्रँड. हे असे खूप खायला मजा आली भाई. हे बघा कसं डेकोरेशन केला बाबा. असं आईस्क्रीम खाल्लं मी लाईफमध्ये पहिल्यांदा खाल्ले मी फालुदा आईस्क्रीम. कारण की आईस्क्रीम पण आहे पण फालुदा पण आहे. आणि तुम्हाला सांगतो त्या वरती पीस पण टाकले होते आईस्क्रीमचे. खायला ते मज्जा आली मला. हा हा काय डेकोरेशन केलं भावांनी आपल्या. सॅल्यूट आहे त्याला. आणि तिला मला हातामध्ये येणे मी चालू केला माझा. एवढा कसा डेकोरेशन करायचं. एवढा कसा टेम पाणी पडत होता. मग पुढे घेतल्या मग दाखवलं मी डिझाईन त्याची कशी. हे बघा कशी डिझाईन दाखवली त्याने. म्हटलं मध्ये स्ट्रॉ दिला पूस दिला आणि दाखवला. एक नंबर अरे एक नंबर.